विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, मी ज्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करतो त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मी चला ज्ञान वाढवूया हा एक ग्रुप तयार केला होता आणि अजूनही तो ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपमध्ये मी या 22/2/2022 पासून तर पुढे 15/2/2022पर्यंत साधारणतः एक 20 विषयांवर मी त्यांना वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल विषयांबद्दल माहिती उपलब्ध करून दिली होती. तशा नोट्स वगैरे उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामध्ये दादासाहेब फाळके, गोपाळ गणेश आगरकर, स्वामी विवेकानंद, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, कुसुमाग्रज, मराठी भाषा, कार्ल मार्क्स, अच्युत गोडबोले, नेपोलियन बोनापार्ट, जवाहरलाल नेहरू, शिवाजी महाराज, गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले यांचे स्त्रीविषयक विचार व कार्य, गंबा सरदार, सावित्रीबाई फुले, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, फुल्यांचे शेतकरी व शिक्षणविषयक कार्य आणि विचार, धोंडो केशव कर्वे आणि आपल्या ग्रंथालयातील म्हणजे आमच्या महाविद्यालयातील ग्रंथालयामधील वाचनीय पुस्तके, अशा 20 विषयांवर मी त्यांना संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलं. आणि त्यानंतर त्यांची मी परीक्षा घेतली होती. ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती. त्याचप्रमाणे हाच पेपर मी महाराष्ट्रामध्ये जे इतर माझ्या संपर्कामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना देखील मी हा पेपर टाकला होता आणि त्यांची देखील मी ही परीक्षा घेतली होती. तर मित्रांनो, जो निकाल आहे त्या निकालाच्या आधारे तो पेपर कसा होता, त्याची उत्तरं कोणती होती ते मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. तर हा जो पेपर मी घेतला त्यामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न मी विचारलेले होते वरील घटकांवरीलच ते प्रश्न होते. त्यामध्ये पहिला प्रश्न होता, भस्मासूर मोहिनी, सत्यवान सावित्री हे चित्रपट पुढीलपैकी कुणाचे आहेत. 4 पर्याय होते आणि त्यापैकी योग्य पर्याय होता दादासाहेब फाळके. ठीक आहे, आपल्याला ही नावं माहिती असतील. अनेक तरुण विद्यार्थ्यांना श्रीराम लागू हे नाव माहिती नसतं. लक्षात, व्ही शांताराम हे नाव माहिती नसतं. त्यांना दादासाहेब फाळके हे नाव काही प्रमाणात माहिती असतं कारण स्पर्धा परीक्षांमध्ये ते आलेलं असतं की मराठी किंवा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण. तर त्यांच्या चित्रपटांची पण नावं माहिती असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याचदा विचारलं जातं. दुसरा प्रश्न होता, दादासाहेब फाळके यांनी किती बोलपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. तर 47 मूकपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले होते, पण बोलपट फक्त एकच होता आणि त्याचं उत्तर खूप कमी जणांना आलं, लक्षात घ्या. त्यानंतर सुधारक हे वृत्तपत्र पुढीलपैकी कुणाचे होते. 4 पर्याय होते तुमच्यासमोर आणि त्यापैकी योग्य पर्याय होता गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो, सुधारककार आगरकर असं ओळखलंच जातं. आपल्याला माहितीच असायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची आणि छोटीशी गोष्ट आहे. फार सोपी गोष्ट आहे ही. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ही भूमिका कुणाची होती. हे विधान आलं की डायरेक्ट गोपाळ गणेश आगरकर हे लक्षात घ्यायचं. या 3 लोकांचं ते विधान नव्हतं. आगरकर यांनी पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविलेले होते. फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातलं महाविद्यालय आहे ते. बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. नैतिक मूल्ये हाच खरा धर्म असे कोण मानित असे. त्या संदर्भ साहित्यामध्ये तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या असं लक्षात येईल की स्वामी विवेकानंद असं मानायचे की नैतिक मूल्ये हाच खरा धर्म आहे, हिंदू मुस्लिम वगैरे वगैरे नाही. ठीक आहे, स्वामी विवेकानंद यांच्यावर मी पुढे अनेक व्हिडिओ बनवणार आहे, त्यातून तुमच्या ते लक्षात येणारच आहे. इतरांनी हे देखील उत्तर निवडलेली होती. भारतीय वाद्य पूर्व आणि पश्चिम या विषयांवर कुणी लिहिलेले आहे. तर बघा, अच्युत गोडबोले, कुसुमाग्रज, धोंडो केशव कर्वे हे पर्याय सगळ्यात जास्त निवडले गेले. हे 2 पर्याय तर सगळ्यात जास्त निवडले गेले. स्वामी विवेकानंद आपल्याला फक्त हिंदू धर्माची मांडणी केली वगैरे वगैरे याच गोष्टी फक्त माहिती आहेत लक्षात. पण एक लक्षात घ्या, भारतीय वाद्य पूर्व आणि पश्चिम या विषयांवर देखील त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे भारतीय वाद्यांचा त्यांचा अभ्यास होता. कुणीही याबद्दल बोलत नाही. फक्त मग ते गीता किंवा हिंदू धर्म वगैरे यांचं कसं त्यांनी पाठपुरावा केला, विदेशामध्ये कसं त्यांनी त्यांचं महत्त्व पटवून सांगितलं हेच फक्त कुणीही सांगतं. त्यांचे परधर्माविषयीचे विचार कुणी सांगत नाही. त्यांना कोणत्या प्रकारचा समाज अपेक्षित होता हे कुणी सांगत नाही. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं एक पुस्तक आहे, त्यांनी ते कॉपीराईट फ्री ठेवलेलं आहे. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर नाही बरं का. तर यांचं ते पुस्तक अभ्यासायला हवं. मग तुमच्या लक्षात येईल की स्वामी विवेकानंद हे स्वतःला समाजवादी म्हणून घ्यायचे. कोणीही सांगत नाही आपल्याला, वाचल्यावर कळतं. लक्षात.
म्हणून वाचत चला. स्पर्धा परीक्षांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जातात. या देशाची उभारणी कशी झाली, कुणी केली? स्वामी विवेकानंद यांचा विचार तर महत्त्वाचा होताच, पुढे कुणी नेलं ते आपण बघणार आहोत. विवेकवादी, विज्ञानवादी, समाजवादी विवेकानंद ही अतिशय सुंदर पुस्तिका कोणी लिहिलेली आहे बघा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं दत्तप्रसाद दाभोळकर. लोकांनी नरेंद्र दाभोळकर किंवा इतर पर्याय जास्त निवडलेले आहेत. हा पर्याय सगळ्यात कमी निवडला. नावच माहिती नसतात आपल्याला, आपण वाचत नाही जास्त. दक्षिण अमेरिकेत निग्रोंच्या शिक्षणासाठी कोण कार्य करत होते? लोकांनी बुकर टी वॉशिंग्टन असं निवडलेलं आहे, कारण त्यांच्याबद्दल मी संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलं नव्हतं, पण जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याबद्दलच्या साहित्यामध्ये हे होतं. डॉक्टर बुकर टी वॉशिंग्टन हे नाव, ते योग्य उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये निग्रोच्या शिक्षणासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. पीनट मॅन म्हणून जगभरात कुणाला ओळखले जाते? जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना पीनट मॅन म्हणून ओळखले जाते. एक होता कार्व्हर हे चरित्र कुणी लिहिलेलं आहे? वीणा गवाणकर यांनी ते चरित्र लिहिलेलं आहे. खूप प्रसिद्ध असं चरित्र आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा व्यक्तीने हे एकदा तरी वाचायलाच हवं. एकदा तरी म्हणजे म्हातारपणात नाही, लवकर वाचायला हवं, कारण याचा एक काहीतरी प्रभाव आपल्यावर पडू शकतो. कदाचित आपल्या जीवनाची दिशा बदलू शकते, म्हणून वाचायला हवं. पुढीलपैकी कोणता कविता संग्रह कुसुमाग्रज यांनी लिहिलेला आहे? सनद, माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे यांचे संग्रह आहेत, कविता संग्रह आहेत. संहिता हा विंदा करंदीकर यांचा कविता संग्रह, निवडक कवितांचा संग्रह मंगेश पाडगावकर यांनी संपादित केलेला आहे. हिमरेषा हा कुसुमाग्रज यांचा संग्रह आहे. ठीक आहे. नटसम्राट या नाटकातील नट असलेल्या पात्राचे नाव काय आहे? आप्पासाहेब गणपतराव बेलवलकर. ते बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. कणा या कवितेत कोणत्या नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख आलेला आहे? कणा कविता माहिती असते तर तुम्ही सांगू शकला असतात की महापूर. प्रसिद्ध कविता आहे. मराठी भाषा ही कोणत्या भाषाकुळातली भाषा आहे? बघा, चायनीज नाही निवडलं बरोबर आहे, पण द्रविड भाषाकुलातलं 14 जणांनी निवडलेलं आहे 80 जणांपैकी. संस्कृत नाही मित्रांनो, इंडो युरोपियन या भाषाकुळातली ती भाषा आहे. मराठीचा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी कितवा क्रमांक लागतो? 10वा क्रमांक लागतो. 36% जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, फक्त 29 जणांनी. आपल्याला हे देखील माहिती नाही, ही चुकीची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे जगातील सर्वात जास्त लोकसंख्येकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठीचा 10वा क्रमांक लागतो. म्हणून मराठी ही काही छोटी भाषा नाही आहे, खूप मोठ्या लोकसंख्येकडून बोलली जाणारी ही भाषा आहे. मराठी राजभाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? बघा, राजभाषा दिन. आपल्याला मराठी भाषा दिन असं वाटतं. 27 फेब्रुवारी हे उत्तर लोकांनी निवडलं, चुकीचं उत्तर आहे. 1 मे हा राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 80 पैकी फक्त 8 जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, फक्त 10% जणांनी, आणि 90% जणांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. वाचत चला. तावडी ही बोली कोणत्या जिल्ह्यात बोलली जाते? मराठीतल्या बोलीभाषा माहिती असायला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात बोलली जाते. पुढीलपैकी कुणाच्या विचारांमुळे जगभरातील कामगार, उपेक्षित व वंचित घटक यांना लढण्याचे बळ मिळाले, तसेच त्यांचे जीवनमान सुधारले असून आजही त्याचे विचार कामगारांना प्रेरणा देत असतात? बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर सगळ्यात जास्त निवडलं. मित्रांनो, जगभरातील असं म्हटलेलं आहे. कामगार असा शब्द वापरलेला होता. लक्षात, कार्ल मार्क्स हे योग्य उत्तर होतं. कार्ल मार्क्स यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे? कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. वॉर अँड पीस हा टॉलस्टॉय यांचा आहे. हॅम्लेट हा कुणाचा आहे? तर तो शेक्सपियरचा आहे. आणि वर्ल्ड वॉर हा ग्रंथ मला माहितीच नव्हता, मी फक्त पर्याय टाकून दिला होता, तरी तो 6 जणांनी निवडला. मना त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अच्युत गोडबोले. त्यांचा जो काही बायोडेटा आहे तो वाचा, माझा आवडता बायोडेटा आहे. शिक्षण घेत असताना गणित या विषयात सर्वप्रथम येणारे IIT मुंबईचे केमिकल इंजिनियर असलेल्या अच्युत गोडबोले यांनी कोणत्या क्षेत्रात आपले करिअर केलेले आहे? म्हणजे ते नेहमी गणित या विषयात पहिले यायचे. IIT मुंबईचे केमिकल इंजिनियर होते, मात्र त्यांनी सॉफ्टवेअर या क्षेत्रामध्ये करिअर केलेलं आहे. त्यांनी मानसशास्त्रावर पुस्तकं लिहिलेले आहेत. लक्षात घ्या, हे उत्तर कमी जणांनी दिलेलं होतं. नेपोलियन हा कोणत्या देशातील होता? एवढा साधा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, माहिती असायला पाहिजे ना. मोठा काय म्हणू आपण त्याला, की सेनापती होता, तिथला राज्यकारभार त्याने सांभाळला होता, फ्रान्सचा होता तो.
पुढीलपैकी कोणत्या नेत्याने अलिप्त राष्ट्र चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली? जवाहरलाल नेहरू. वॉशिंग्टन कार्वर हा काय नेता नव्हता. ठीक आहे. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन असं त्याचं मराठीमध्ये भाषांतर होतं. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. कुणी लिहिलेला आहे ग्रंथ? बघा, कार्ल मार्क्स उत्तर दिले, बऱ्याच जणांनी चुकीचं आहे. जवाहरलाल नेहरू हे उत्तर बरोबर आहे. फक्त 25% जणांनी ते उत्तर दिलेलं आहे. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कोणत्या वर्षी जिंकला? 1646 साली जिंकला. ठीक आहे, वयाच्या 17व्या वर्षी. 1665 साली शिवाजी महाराजांवर कुणी स्वारी केली? मिर्झा राजा जयसिंग याने स्वारी केली. अफजल खान कसा असू शकतो मित्रांनो? अफजल खान तर त्यांच्या निधनानंतर आलेला आहे ना, तरी 15 जण ते उत्तर निवडतात. आपल्याला थोडाफार कालखंड देखील माहिती नसतो. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राव्यतिरिक्त कोणत्या राज्यात सत्ता मिळवली होती? कर्नाटकमध्ये त्यांनी सत्ता मिळवलेली होती. तेव्हाच्या कर्नाटकमध्ये आत्ताचा खूप मोठा भाग येतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू एवढा भाग तिथं येतो. महात्मा फुले यांनी मुलींसाठी तसेच अस्पृश्यांसाठी शाळा अनुक्रमे कोणत्या वर्षी सुरू केल्या? म्हणजे मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी, मुलींसाठी 1848 साली आणि अस्पृश्यांसाठी 1852 साली त्यांनी शाळा सुरू केल्या. हे योग्य उत्तर आहे. इंग्रज सरकारकडून कुणाला जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदव्या मिळाल्या होत्या? गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी असं म्हणायचो. लोकहितवादी, त्यांना जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदव्या मिळालेल्या होत्या. शतपत्रांचे लेखन कुणी केलेले आहे? शतपत्र खूप प्रसिद्ध आहेत. लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी त्याचं लेखन केलेलं आहे. दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवित आहे असे मत कुणी व्यक्त केले होते? लोकहितवादींनीच व्यक्त केलेले होते. लोकांना असं काही आक्रमक वगैरे लिहिलेलं टिळकांनीच लिहिलेलं आहे असं वाटतं. असं नाही आहे. प्रत्येक वेळेस महात्मा फुलेंनी पण असं बऱ्याचदा लिहिलेलं आहे. महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या ब्राह्मण मुलाच्या आईचे नाव काय होते? काशीबाई. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी कुणी लिहिलेली आहे? बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. बघा काय काय लोक उत्तरं निवडतात. पी स खांडेकर केव्हाचे लेखक आहेत? 1920 नंतरचे लेखक आहेत. वि वा शिरवाडकर हे देखील 1933 नंतर 30 नंतर लिहित आहेत, तरी ते निवडतात. गंबा सरदार अध्यक्ष असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरलेले होते? ते बार्शी येथे भरलेले होते, सोलापूरमधील. तुकाराम दर्शन, रामदास दर्शन, एकनाथ दर्शन हे ग्रंथ कुणी संपादित केलेले आहेत? गंबा सरदार यांनी संपादित केलेले आहेत. शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पहा, या काव्यपंक्ती कुणाच्या आहेत? या सावित्रीबाई फुले यांच्या आहेत. इतर पर्याय पण बघून घेत चला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 ते 1852 या कालखंडात पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरामध्ये एकूण किती शाळा काढल्या होत्या? मित्रांनो 18 शाळा त्यांनी काढलेल्या होत्या एकूण. कमी जणांनी उत्तर दिलेलं आहे, माहिती असायला पाहिजे. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हा ग्रंथ कुणी संपादित केलेला आहे? मी त्याची PDF टाकली होती. मा गो माळी यांनी संपादित केलेला आहे. 1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना झालेली आहे? परमहंस सभा. आर्य समाज नाही, ब्राह्मो समाज तर 1926च्या आसपास स्थापन झालेला होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुढीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? सत्यशोधक समाज कसं शक्य आहे? आर्य समाज सुद्धा नाही ना मित्रांनो. ब्राह्मो समाज तिकडे कलकत्त्यामध्ये आहे. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींचा आहे. हा महात्मा फुलेंचा आहे. फक्त 37 जणांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी स्थापन केली होती? श्री विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केली होती. सत्यार्थ प्रकाश हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, शिक्षणाचा सर्वांना अधिकार, मूर्तीपूजा व अंधश्रद्धांना विरोध इत्यादी गोष्टींना वेदांचा आधार मिळवून देण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे? बघा काय काय उत्तरं दिलेली आहे. सगळ्यात जास्त महात्मा फुले. त्यांनी वेदांचा आधार नाही मिळवून दिला. त्यांनी सांगितलं आपल्या बुद्धीला नाही पटत ना, सोडून द्या. वेदांचा आधार हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं सूत्रच होतं वेदांकडे चला.
12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे असे मत हंटर आयोगासमोर कुणी मांडले होते? महात्मा फुले यांनी मांडले होते. परमेश्वरासाठी निर्मिक ही संज्ञा कुणी वापरली आणि त्याच्या कृपेसाठी मध्यस्थाची पुरोहिताची गरज नाही असा विचार कुणी मांडला? महात्मा फुले यांनी मांडला. चुकीचं उत्तरसुद्धा 39 जणांनी दिलेलं आहे. पुढीलपैकी कुणी एका विधवेशी पुनर्विवाह केला होता? धोंडो केशव कर्वे यांनी केला होता. खास महिलांसाठी असलेले SNDT म्हणजे श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कुणी प्रयत्न केले? धोंडो केशव कर्वे यांनी प्रयत्न केलेले आहेत. बघा किती जणांनी उत्तर निवडलं, तुम्हीच बघा. फकीरा ही कादंबरी कुणी लिहिलेली आहे? आता बघा ही तर किती प्रसिद्ध कादंबरी आहे, तरी देखील ही उत्तर इतरांनी निवडलेली आहेत. दाभोळकरांनी कादंबऱ्याच लिहिल्या नाही, तरी 2 जणांनी ते उत्तर निवडलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांची ती कादंबरी होती. प्रभाकर पाध्ये यांचे प्रसिद्ध प्रवास वर्णन कोणते? तोकोनोमा. जे शेवटी मी दिलेलं होतं की आपल्या ग्रंथालयात कोणती पुस्तकं आहेत, त्यामध्ये त्याचा उल्लेख होता तोकोनोमा. खूप प्रसिद्ध आणि खूप सुंदर असं ते प्रवास वर्णन आहे, प्रत्येकाने वाचायला हवं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं चला ज्ञान वाढवूया हा जो ग्रुप मी तयार केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांवर मी आधी संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिलं. नंतर त्याच्यावर मी ही 50 प्रश्न असलेली परीक्षा घेतली. त्यामध्ये माझ्या महाविद्यालयातील मुलं होती. नंतर तीच प्रश्नपत्रिका कॉपी करून मी बाहेरच्या मुलांना टाकली आणि त्या परीक्षेमध्ये एकूण 80 जण सहभागी झाले होते. माझ्या कॉलेजच्या याच्यामध्ये एकूण 88 जण सहभागी झालेले होते. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. हे बघा, थोडंसं वर जाऊया आपण. हे बघा, मुंबई विद्यापीठ वगैरे इथली ते आहेत बरीचशी. भंडारा वगैरे आहेत बघा, वेगवेगळ्या परिसरातले आहेत. जिल्हे बघा इथं आलेले आहेत. अहमदनगर, बुलढाणा, पालघर, रायगड, वाशिम, सोलापूर, पुणे, नाशिक, मुंबई, धुळे, अहमदनगर अशी आलेले आहेत. या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मुलांनी ती परीक्षा दिली होती. तर ठीक आहे, अशा पद्धतीनं वाचन जरा करत राहा. जरा अवांतर पण वाचायला हवं, दररोज नोट्स काढून ठेवायला हवी, लक्षात ठेवायला हवं. स्पर्धा परीक्षा असो किंवा नसो, पण जीवनामध्ये देखील या गोष्टी कामात येत असतात. मग कुणी आपली दिशाभूल करू शकत नाही. कुणी काहीही सांगताना आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. का ठेवतो? कारण आपण आपलं वाचन नसतं. आणि म्हणून आजचा जो समाज आहे तर तो ज्ञानकेंद्रित समाज घडणं ज्ञानाधिष्ठित समाज घडणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानावर आधारलेला समाज, माहितीवर आधारलेला समाज. ठीक आहे, पुढच्या व्याख्यानामध्ये असंच काहीतरी आपण बघूया. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद.